श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या YouTube चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेतोय वृश्चिक राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा असणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये 2 ग्रहांचं विशेष एक बदल परिवर्तन तुमच्या आयुष्यामध्ये जीवन घडवण्यासाठी होणार आहे. असं आपण म्हणायला हरकत नाही. शनी ग्रह या संपूर्ण महिनाभर वक्री अवस्थेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर याच महिन्यामध्ये गुरूंचा जो अस्त होता तो उदयास आलेला दिसणार आहे. त्यामुळे गुरूंच्या कृपेने 8 ऑगस्ट नंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण कार्य हाती घ्यायचे आहेत आणि त्या कार्याची सिद्धता करायची आहे. अर्थात ते कार्य संपूर्ण करायचं आहे. प्रथम स्थानापासून माहितीच जेव्हा आपण सुरुवात करतो त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचा असतो तर तुम्हाला तुमच्या दिनचर्येमधला होणारा मोठा बदल या महिन्यात कसा असेल. तर या दृष्टीने विचार केला तर गुरु प्रथम स्थानाचे अधिपती मंगळ ज्यांचं गोचर अष्टमातनं होतंय. मंगळ अष्टमात आले की तुम्हाला अधिक कार्यक्षम करत असतात. अष्टमस्थान हे अचानक लाभप्राप्तीचं आहे, त्यामुळे एखादं अचानक प्रोजेक्टवरती काम करायला मिळणं, नवीन नोकरीची संधी उपलब्ध होणं, त्याच्यामध्ये उत्साहाने तुम्ही ते काम पूर्ण हाती घेणं आणि ते संपन्न करणं, असे चांगले परिणाम सुद्धा मंगळ तुम्हाला देऊ शकतील. 6, 8 आणि 12 या स्थानांना त्रिकभाव म्हणतात. हे अशुभ भाव आहेत, परंतु ज्यावेळेस या ठिकाणी मंगळांचं गोचर होतं त्यावेळेस एक विशिष्ट चांगला बदल सुद्धा पाहायला मिळतो. कुठलीही गोष्ट करताना नैराश्य, आळस किंवा मरगळ येते तर त्या कामातनं तुम्हाला उत्साहवर्धनाकडे घेऊन जाण्याचा प्रवास या अष्टमातल्या मंगळामुळे होत असतो. म्हणून अष्टमातला मंगळ तुम्हाला फलदायी ठरू शकेल. पत्रिकेतील धनस्थान. धनस्थान कुटुंबाचं सौख्य दर्शवतं. तुम्ही कुटुंब प्रमुख म्हणून अनेक जबाबदाऱ्या संपन्न करता आहात, परंतु या महिन्यामध्ये त्यात आणखीन भर पडणार आहे. गुरूंच्या कृपेने या महिन्यामध्ये तुम्हाला अध्यात्मामध्ये रमण्याचे संकेत आहेत. धार्मिक मांगलिक कार्यामध्ये कुटुंबासमवेत त्या सगळ्या कार्यांमध्ये सहभाग नोंदवणं आणि त्यात उत्तम प्रकारे उत्साहाने सम्मिलित होणं असा सुंदर काळ याच महिन्यात दिसून येतोय. पत्रिकेतील तृतीय स्थान पराक्रम, परिश्रम, कीर्ती आणि प्रसिद्धी दर्शवतं. या ठिकाणी मकर रास येते आणि शनींचं गोचर पंचम भावातनं आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की हा महिना तुमच्यासाठी एका विशिष्ट ग्रहाच्या परिवर्तनामुळे बदल परिवर्तनाकडे घेऊन जाणार आहे. तो म्हणजे शनींच्याच कृपेने. शनी तृतीय स्थानाचे मालक आहेत, त्यामुळे तुम्हाला अधिक परिश्रम करायला लावतात. अनेक संधी तुमच्यापर्यंत उपलब्ध करून देतात, परंतु त्या संधीचं सोनं तुम्हाला करताना विशेष कष्ट पडतात. तर या महिन्यामध्ये वक्री अवस्थेतील शनी तुम्हाला शुभ आशीर्वाद देऊ शकतील. तुमच्या त्या कामातले जे अधिक परिश्रम आहेत ते थोडेसे स्मार्ट वर्क होतील आणि उत्तम प्रकारे तुम्ही काम केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नामांकन, कीर्ती, प्रसिद्धी असे सुद्धा सुंदर ग्रहयोग निर्माण करतील. पंचम स्थानामध्ये शनी आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त जो संघर्ष होता, शिक्षणामध्ये सुद्धा खूप काही करायचंय, अभ्यास करतोय पण मनासारखा अभ्यास होत नाहीये, अभ्यासामध्ये यश येत नाहीये, अशा समस्या होत्या, त्यांना सुद्धा हा संपूर्ण महिना शनींची कृपा पाहायला मिळणार आहे. संतान सुखासाठी, मातृसुखासाठी हा महिना उत्तम असेल. वास्तू वाहन खरेदी करायचे असेल तर या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये खरेदी करावी. तुमच्यासाठी अत्यंत श्रेष्ठ कालावधी असेल. चतुर्थातनं राहूंचं गोचर आहे. राहू तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये रस वाढवतील आणि त्यातनं योग्य पद्धतीने तुम्हाला एखादी जागा, मोकळी जमीन किंवा एखादा फ्लॅट खरेदी करायचा त्याच्यामध्ये यशस्वी करतील. पत्रिकेतील पंचम स्थानावरनं प्रणय सुद्धा पाहिला जातो, त्यामुळे प्रणय सौख्य तुम्हाला या महिन्यात उत्तम प्रकारे मिळेल. साथ सोबत तुमच्या पार्टनरची मिळेल आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही आनंदित राहू शकाल. पत्रिकेतील षष्ठ स्थान अत्यंत महत्त्वाचं आरोग्यासाठी. या स्थानामध्ये असणारी मेष राशी आणि मंगळांचं गोचर अष्टमातनं आहे. बघा, षष्ठे जेव्हा अष्टमात जातो त्यावेळेस मोकळ्या जमिनी, खरेदी विक्रीचे व्यवहार करणारे लोक यांच्यासाठी अत्यंत श्रेष्ठ काळ आणत असतात. तुमचा एखादा व्यवहार प्रलंबित होत होता, खूप दिवसांपासून अडकून पडला होता, तर त्या व्यवहारामध्ये तुम्हाला नक्कीच आता सुंदरसे चांगले परिणाम पाहायला मिळतील. उत्तम प्रकारे तुम्ही कार्यक्षम झालेले दिसणार आहात. रिअल इस्टेटमधील काम करणाऱ्या संपूर्ण वर्गाला हा महिना अतिशय उत्तम असेल. पत्रिकेतील षष्ठ स्थान आरोग्य दर्शवतं. तुमचं आरोग्याचे साथ सोबत तुम्हाला मिळेल का, तर याविषयी मी सांगू इच्छिते. या महिन्यामध्ये ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे, म्हणजेच ब्लड प्रेशरचा त्रास ज्या लोकांना आहे, त्यांनी जास्तीत जास्त तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. मेडिटेशनकडे जायचं आहे, कारण काही अंशी अष्टमातील मंगळ रागीट स्वभाव बनवतो आणि उच्च रक्तदाबाचा त्रास वाढवतो.
त्यामुळे तुमच्यासाठी हा सल्ला असेल, मेडिटेशन तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ ठरेल. पत्रिकेतील सप्तम स्थान जोडीदाराच्या सुखाचे, या ठिकाणी शुक्राची रास, शुक्र कन्या राशीतनं गोचर करतोय. नीचस्थ शुक्र असल्यामुळे तुमच्या व्यावसायिक पार्टनरचं सुख तुम्हाला या महिन्यामध्ये संमिश्र प्रमाणात बघायला मिळेल. जोडीदाराचं सुख तुम्हाला या महिन्यात उत्तम प्रकारे मिळेल. पत्रिकेतील भाग्यस्थानाकडे जाऊयात. भाग्य आणि शुभ संकेत या महिन्यात काय मिळतील? सगळ्यात प्रथम आणि प्रामुख्याने मिळणारा भाग्य शुभ संकेत म्हणजे तुम्ही केलेल्या कष्टाचं चीज होणं. तुम्ही केलेलं कार्य हे इतरांपर्यंत उत्तम प्रकारे पोहोचवता येणं आणि त्यातून नामांकन, प्रसिद्धी, कीर्ती प्राप्त होणं. हा शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात पाहायला मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काही आर्थिक व्यवहार करताय. त्यामध्ये तुम्हाला काही अंशी तो व्यवहार करू की नको असा त्या ठिकाणी तुम्हाला संभ्रम निर्माण झालेला आहे. आता त्या कन्फ्युजनमधनं तुम्ही बाहेर पडणार आहात. 8 ऑगस्ट नंतर विविध ठिकाणी पैसे गुंतवणुकीचे शुभ संकेत येतील. या ठिकाणी गुरु कर्क राशीमधनं अस्तावस्थेमध्ये होते 8 तारखेपर्यंत. 8 तारखेनंतर ते मार्गी अवस्थेत पाहायला मिळतील. म्हणजेच तुमच्या प्रत्येक कामांना ते यशदायी स्थिती निर्माण करतील. रवी, बुध, गुरु ज्यावेळेस भाग्यात येतात, त्यावेळेस भाग्याची साथ तुम्हाला मिळते आणि त्या अनुषंगाने तुम्ही उत्तम कार्य करू शकता. पत्रिकेतील दशम स्थानाकडे जाऊयात. व्यापारी वर्गासाठी हा महिना कसा असेल? प्रामुख्याने सांगेल ज्यांचे सोने चांदीचे व्यापारी वर्ग आहेत जे, त्यांच्यासाठी हा महिना अतिशय श्रेष्ठ असणार आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला उत्तम प्रकारे तुमच्या कार्याचा विशेष उल्लेखनीय भाग या महिन्यात पाहायला मिळतो. आर्थिक स्थिती उंचावण्यासारखा ही संपूर्ण स्थिती असणार आहे आणि त्याचबरोबर ज्यांचं औद्योगिक क्षेत्रामध्ये काम आहे, सरकारी खात्यामध्ये जे नोकरदार वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा रवींची कृपा विशेष असणार आहे. या महिन्यातील 17 ऑगस्ट नंतर रवींचं गोचर हे दशमातनं होईल. त्यामुळे तुम्हाला उच्च अधिकारपदे किंवा त्या संदर्भातील काही कार्य मार्गी लावायचे आहेत. गव्हर्नमेंट खात्यामध्ये काही काम होतं तुमचं, ते पूर्ण होत नव्हतं. याच दरम्यान तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. 17 ऑगस्ट नंतर ती कामे मार्गी लागलेली दिसतील. पत्रिकेतील 11व्या घराकडे जाऊयात. 11वं घर काय दर्शवतं? 11वं घर लाभस्थिती दर्शवतं. तुम्हाला तुमच्या रोजच्या दिनचर्येमधनं मिळणारा लाभ कसा उत्तम प्रकारे तुमच्या हाती राहणार आहे किंवा कसा वाढ होऊ शकतो याबद्दल सांगू इच्छिते. या संपूर्ण महिनाभर या ठिकाणी कन्या राशीत शुक्रांची उपस्थिती आहे. शुक्र भाग्यात आहे किंवा शुक्र लाभात आले की तुम्हाला विशेष लाभप्राप्ती करवतात. या महिन्यामध्ये लाभात्न शुक्र आहेत म्हणून तुम्हाला विशेष लाभप्राप्तीचे संकेत घडवतील. खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना अधिक खर्चाचा सुद्धा आहे. या महिन्यामध्ये विशेष धार्मिक कार्यांसाठी तुम्ही खर्च करू शकाल. अर्थात तो दानधर्माचा भाग एक आपण म्हणू, त्यामध्ये तुम्ही सम्मिलित होऊ शकता. त्याचबरोबर कुटुंबाच्या हितासाठी, मोठ्या गुंतवणुकी करण्यासाठी, अशा सगळ्या कार्यांसाठी तुमचा पैसा या महिन्यामध्ये विशेष खर्च होताना दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण महिना तुम्हाला काय उपासना करायची आणि का? ज्यांना विवाह करायचे अशा विवाह इच्छुक वधूवरांना सांगते, 9वा गुरु सुरू आहे. अस्तावस्थेमध्ये गुरु होते, आता मार्गी लागतायत. त्यामुळे विवाहाच्या कार्याला गती मिळेल. विवाह सौख्य प्राप्त व्हावं, विवाहाचं कार्य संपन्न व्हावं म्हणून दत्त उपासना करायची आहे. अष्टमात मंगळ आहे, तापट स्वभाव होऊ शकतो. शुगरचा आणि बीपीचा त्रास वाढू शकतो. म्हणून रोज गणपती स्तोत्र पठण करायचं आहे. आजपासून या उपायांना सुरुवात करा. अर्थात 1 ऑगस्ट पासूनच या उपायांना सुरुवात करा. म्हणजे संपूर्ण महिना तुमच्यासाठी आनंदी, उत्साहवर्धन आणि उत्तम प्रकारे राहू शकेल. आज आपण समजून घेतलं वृश्चिक राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा आहे. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. चॅनलला जाऊन भेट द्या. यावरती अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत. राशीफळांसोबतच तुमच्यासाठी तुमच्याच आग्रहास्तव वास्तूचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ज्यामध्ये वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून दरवाजा कुठे असावा, तिजोरी कुठे असावी, रोजच्या दिनचर्येमध्ये जेव्हा आपण ऑफिस वर्क करतो आणि ते घरातून करत असो तर घरातनं तुम्ही ते कार्य करताना कुठल्या दिशेत बसलं पाहिजे, अशा सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींचा उल्लेख या संपूर्ण व्हिडिओजमध्ये आहे. अशी शृंखला आपण सुरू करत आहोत. काही व्हिडिओज अपलोड सुद्धा आहेत. नक्की समजून घ्या. त्याही माहितींना इतर लोकांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसह. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.